बाकीची तरी सगळी कामं आवरलेली आहेत. फक्त राहिलेलं होतं फरशी पुसणं. तिकडं मॉप घेतलेला आहे. तसं तर मॉपनं जास्त वेळ लागत नाही. फक्त अर्ध्या तासाच्या आधीमध्ये फरशी पुसून होतं. आणि संग खिडकी, टी टेबल आणि अलमाऱ्या वगैरे ते पण मी स्वच्छ करते. कारण फरशी पुसतेवेळेसच ही कामं होतात. नंतर वेगळा वेळ आपल्याला भेटत नाही आणि आपण नंतर ते करत पण नाही आहे. जेव्हा साफसफाईची कामं सुरू होतात तर पूर्णच मी करत असते. तर अगोदर मी बेडरूमच्या अलमाऱ्या, खिडकी आणि फरशी पुसून मी बाहेर आलेले आहे. पांढरी फरशी आहे ना, त्यामुळे अगोदर मी सुरुवात बेडरूमपासूनच करते. आणि आता मी हॉलमध्ये अगोदर पुसून घेते. बाबा पण बसलेले आहेत, म्हणजे जेवण झाल्यानंतर झोपलेले होते डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून. आता उठलेले आहेत आणि पाणी वगैरे पित आहेत. तसं तर बाबा गरम पाणी पित असतात, जे आयुर्वेदिक काड्या टाकून गरम केलेलं असतं. आता पाणी पिऊन परत इकडं रेस्ट घेत आहेत. तसं तर बाबा जास्त घरी राहत नाही, जेवण झाल्यानंतर बाहेर जातात. पण आता ऊन खूप जास्त आहे, गरमी खूप जास्त आहे, त्यामुळे जेवण झाल्यानंतर घरीच निवांत झोपतात. कुठे बाहेर उन्हामध्ये जाणं येणं आजकाल थोडंसं बंदच झालेलं आहे. तर असं फरशी वगैरे पुसून झाला नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं, माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी दवाखान्यात गेलेली होते. तर इकडं खूप सारे टॅब्लेट वगैरे दिलेले आहेत. मला तोंड आलेलं आहे, ताप पण येत आहे आणि जे मेडिकलमधून अगोदर आणलेले टॅब्लेट होते ते पण आहेत. पण आता ते घ्यायचं मी बंदच केलेलं आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, जे अगोदर आणलेले टॅब्लेट आहेत ना, म्हणजे तुम्ही मेडिकलमधून आणलेले ते घेऊ नका. आता जे ते दिलेले आहेत तेच घ्यायचे. म्हणजे 3 दिवसाचे टॅब्लेट दिलेले आहेत. तर ते मी अगोदर घेतलेलं आहे. आता संध्याकाळी परत आहेत, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा तरी हे टॅब्लेट जेवण झाल्यानंतर घ्यायचे आहेत. तर इकडं बाबा काहीतरी आयुर्वेदिक ते पाला वगैरे ते चाळत होते, म्हणजे हे औषधं घेत असतात ते. तर ते सगळे औषधं जे आहेत ना, चाळून इकडं सगळे वेगवेगळे ठेवलेले आहेत. आणि खाली पण थोडंसं सांडलेलं होतं. म्हणजे फरशी मी आत्ताच पुसलेली होती आणि पूर्ण घर एकदम हिरवं हिरवं झालेलं होतं, कारण ते सगळं चाळल्यामुळे सगळीकडे उडालेलं होतं. तर सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आणि फरशी मी आणखीन एक वेळा पुसलेली आहे. आता नंबर आहे किराणा काढण्याचा. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, आम्ही बिदरला गेलेलो होतो कॅन्टीनला. तुम्ही म्हणत होता ताई स्टीलचे कुकर, कढया पण तिथं भेटतात. तर तुमचं एकदम बरोबर आहे, सगळं असतं तिथं. पण आता ऑलरेडी खूप जास्त भांडे आहेत, 3 कुकर आहेत, खूप साऱ्या कढया, त्या कढयांचा तर हिशोबच नाही आहे. त्यामुळे मी वेगळं काही घेतलेलं नाही आहे. तसं तर दिनेशचे पप्पा जेव्हा सोबत असतात ना, मग त्यावेळेस काहीच घेणं शक्य नाही आहे. ते म्हणतात घरात इतकं असतं तरी पण तू आणते, म्हणून त्यांच्यासोबत गेल्यानंतर तर काही मी ही भांडेकुंडे घेणार नाही आहे. तसं तर घरी कितीही असो, आपली अपेक्षा असतेच की आणखीन काहीतरी घ्यावं, किचनसाठी आणखीन भांडे घ्यावे. पण हे म्हणतात की किती भांडे घेणार आणि दररोज ते भांडे घ्यायचं आणि घासायचं, इतकीच कामं तुला आहेत असं म्हणत असतात. त्यामुळे मी बघितलं पण काही घेतलेलं नाही. आता बघूया नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना, मी कुकर आणणार आहे. मला खूप आवडलेले जे 3 लिटरचं कुकर आहे, त्याचं जी डिझाईन, त्याचं जी माठ आहे ना, खूप सुंदर आहे. तर इकडं सगळीच ग्रोसरी मी काढून ठेवलेली आहे आणि सगळं मी अलमारीत लावत आहे. म्हणजे यामध्ये फरशीचं लिक्विड आहे, भांडे क्लीनर घेतलेलं आहे, म्हणजे मोठे मोठेच पॉकेट यावेळेस मी आणलेले आहेत. परत इकडं मशीनचं लिक्विड आणलेलं आहे, साबण आहेत आणि तेल वगैरे, म्हणजे अशाच वस्तू सगळा किराणा मी आणलेला आहे. 1 महिना, म्हणजे 1 महिना नाही, 2-3 महिने तरी हे चालतं आरामात. पेस्ट वगैरे अशा छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत. काही तिकडच्या रूममध्ये अलमारीमध्ये लावून ठेवलेले आहेत आणि काही इथं हॉलमध्ये आहेत. तर ते अगोदर मी इकडे किचनमध्ये आणून ठेवते, कारण आता ऑलरेडी डबे भरलेले आहेत. कारण मला कॅन्टीनला जायचं माहिती नव्हतं. अचानकच हे म्हणले की आपण जाऊया, म्हणजे त्यांचे मित्र पण आलेले होते, त्यांना कुकर वगैरे घ्यायचं होतं. म्हणजे कुकर, मिक्सर हे सगळं त्यांनी घेतलेलं आहे आणि आम्ही फक्त किराणा आणलेला आहे. तर इकडं भांड्याचं लिक्विड आणलेलं आहे आणि बिस्किट वगैरे हे सगळंच आणलेलं होतं. सगळंच काढून मी डबे भरून ठेवत आहे. आणि छोले आहेत, म्हणजे मी याला उसळ वगैरे बनवते आणि चणे म्हणते, हरभरे म्हणते, तुम्ही म्हणतात आहे ते छोले आहेत. तर खरंच हे छोले आहे, त्याची भाजी खूप छान बनते. तर आता आहे डब्यामध्ये, म्हणून मी असेच पॉकेटं इकडं मोठ्या डब्यात भरून ठेवलेले आहेत, काही काढाकाढी केली नाही. आणि मुखवास आणलेला आहे मोठा डबा, छान असतं ते मुखवास. आणि एक हिंगचं पण मोठा डबा मी आणलेला आहे. परत बाकीचे खडे मसाले आणलेले आहेत आणि चहापत्तीचा मोठाच पुडा आणलेला आहे. परत इकडे चिक्की, बिस्किट वगैरे सगळं आणलेले, पण मला व्यवस्थित काही खाता येत नाही म्हणून मी ते काढलेलं नाही. तसं तरी चिक्की मला खूप आवडते, शेंगदाण्याची चिक्की आहे. पण आता मला ना तोंड आल्यामुळे काही व्यवस्थित खाता येत नाही आहे, म्हणून सगळंच मी तसंच ठेवलेले, कसलेच पॉकेटं खोललेले नाही आहेत. तर ही सगळी कामं करता करता दुपारपासून रात्र कशी झाली समजलं नाही. म्हणजे आपण कुठल्या तरी कामात असलो ना, कसा वेळ जातो समजत नाही.
तर इकडे मी तांदूळ काढून घेतलेले आहेत. आता रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये थोडीशी मी बासमती तांदूळ हे मिक्स केलेले आहेत, कारण तसाच बासमती तांदळाचा भात बनवला ना खातच नाही. निशा पप्पांना अजिबात आवडत नाही आहे ते, त्यामुळे मी मिक्स केलेली थोडंसं या तांदळामध्ये. आणि देवाला दिवा पण लावलेला आहे. आणि इकडं खूप सारे कांदे, म्हणजे 4 मोठ्या आकाराचे कांदे मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. शिमला मिरची घेतलेली आहे, बीटरूट पण आणून ठेवलेले आहेत, ते पण मी नंतर चिरून घेणार आहे. आणि इकडे शिमला मिरची, कोथिंबीर, कांदे, टमॅटो हे सगळं अगोदर मी चिरून घेते, म्हणजे सगळी तयारी झाली ना खिचडी बनवायला वेळ लागणार नाही. जीही तामझाम असतं ना ते सगळं भाज्या वगैरे कट करण्यामध्येच वेळ लागतो. तर झालेली इकडे शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणत होता की आलू चिप्स तळून दाखव, तर आज मी आलू चिप्स पण तळणार आहे. तसं तर खिचडी आणि उडदाचं पापड खूप छान लागतं, म्हणजे छान कॉम्बिनेशन आहे. पण उडदाचे पापड मी घरी बनवलेले नाही आहेत आणि मार्केटून यावेळेस आणलेले नाही आहेत. तर यांना सांगितलेलं आहे त्यावेळेस उडदाच्या पॉकेट, म्हणजे पापडांचं पॉकेट घेऊन या, तर ते त्यावेळेस घेऊन येतील. पण मी आज चिप्सच तळणार आहे, खिचडी चिप्स. आणि एक स्वीट रेसिपी बनवणार आहे, म्हणजे बेसनचा हलवा बनवणार आहे. खूप छान लागतो, म्हणजे आपण रव्याचा पण हलवा बनवू शकतो, गव्हाच्या पिठाचा पण हलवा बनतो, वेगवेगळ्या पद्धतीने हलवा बनतो. पण आज मी बेसनचा हलवा बनवणार आहे. इतका मस्त लागतो ना, तोंडात टाकताच विरघळणारा, इतका छान असा टेस्टी बेसनचा हलवा मी आज बनवणार आहे स्वीटमध्ये. तर इकडं सगळी तयारी मी करून घेतली. दूध पण आणखीन एक वेळा गरम झालेलं आहे. तर साय काढायचे, दूध विरजू लावायचे. तसं तर मी सकाळी पण दूध विरजू लावलेलं होतं, कारण दही संपलेलं होतं म्हणून. आणि आता गरमीमुळे दही पण खूप लवकर विरजलं जातं. मी 10-11 वाजता विरजू लावलेलं होतं आणि छान असं घट्ट दही विरजलेलं आहे. आता हे जे दूध आहे ना ते पण परत गरम करते आणि यामधलं थोडंसं चहासाठी ठेवते, बाकीचं दूध पूर्ण विरजू लावायचं आहे. तर किचनमध्ये अशी छोटी छोटी कामं चालतच असतात. तर असं इकडं खिचडीसाठी मी सगळी तयारी करून घेतली. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं टाकलं, अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एक तेजपत्ता पण टाकलेला आहे. आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता. नंतर खूप सारे कांदे आणि जे भाज्या मी चिरलेल्या होत्या सगळ्या टाकलेल्या आहेत, परतून घेतलं. नंतर सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये टाकलेली आहे. नंतर तांदूळ टाकून मी थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे, म्हणजे फोडणीचा फ्लेवर छान येतो यामध्ये आणि एकदम टेस्टी खिचडी म्हणा, मसाले भात म्हणा, एकदम छान बनतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कोडवळे बनवलेले होते, तर तुम्ही त्याला काहीतरी वेगळंच म्हणलं, तुमच्याकडे त्याला शेवंगळ्या म्हणतात असं म्हणत होता. तर हो, वस्तू तीच असते, प्रत्येक ठिकाणी त्याला नावं मात्र वेगवेगळी दिली असतात. तर इकडे संग मी टॅबलेट पण घेतले, म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर एक टॅबलेट घ्यायची आहे, जेवण झाल्यानंतर एक आहे. तर अगोदर ते घेतलेले, कारण नंतर मी विसरते. आणि इकडं दूध पण गरम झालेलं आहे, तर दूध मी काढलेलं आहे, थोडंसं चहासाठी ठेवलं आणि साय मी एका वेगळ्या तांब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे 10-15 दिवसाच्या नंतर मी लोणी काढत असते. तर इकडे खिचडीवरती मी ताटली झाकलेली आहे, कारण टोपण लावल्याने एकदम मऊसुद्ध शिजतात तांदूळ, त्यामुळे ना ताटली ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे. आणि मिक्स करण्याचं पण ऑप्शन राहत नाही, एकाच साईडला ते सगळा मसाला येतो. तर 2-3 वेळा मी छान चमचा फिरवलेला आहे आणि परत ताटली झाकलेली आहे. आणि थोडेसे काय छोले आहेत, तर यामध्ये मी स्वच्छ धुवून पाणी टाकून ठेवलेलं आहे. याची उसळ बनवते किंवा भाजी पण छान बनते. तर सकाळी काहीतरी बनवता येईल म्हणून ही तयारी मी अगोदरच करून ठेवते, की सकाळी काय बनणार काय नाही त्याचा थोडाफार नियोजन आणि थोडीफार तयारी मी करून ठेवते, म्हणजे सकाळी जास्त विचार करण्याची गरज नाही. तर इकडं मसाले भात बनत आहे, तोपर्यंत मी बीटरूटची साल काढून घेतलेली आहे आणि चिरून घेत आहे. यासोबत ककडी वगैरे हे पण आपण घेऊ शकतो, फक्त बीटरूटच मी इकडं घेतलेले आहेत. तर झालेले हे पण चिरून आणि एक वेळा खिचडी बघूया आता कशी झालेली आहे. तर एकदम मस्त असा मसाले भात बनलेला आहे, खूप छान वास येत आहे. तर एक वेळा मी मिक्स केलेले बघू शकता, छान शिजलेला आहे. आता शेवटला टोपण लावून फक्त एक शिटी द्यायची आहे, एकदम छान मऊसुद्ध आणि मोकळा मसाले भात बनून तयार होतो. तर इकडं मसाले भात बनलेला आहे, बीटरूट पण मी चिरून ठेवलेले आहेत. आणि इकडे एक मोठा डब्बा मी रिकामा करून घेतलेले चिप्स भरण्यासाठी. खूप दिवस झाले चिप्स मी टोपल्यातच ठेवलेले होते, एक दिवस मी उन्हाला टाकलेले होते आणि छान वाळवून ठेवलेले. तर ते चिप्स पण मला डब्यात भरायचे आहेत. तर इकडे अगोदर मी जसं तुम्हाला म्हटलं आज मला बेसनचा हलवा बनवायचा आहे, तर त्यासाठी मी जाड तळाचं जे आहे ना पॅन घेतलेला आहे, म्हणजे बेसन करपणार नाही. आणि 2 ते 3 चमचे तूप टाकलं आणि यामध्ये 1 वाटी बेसन टाकून मी छान भाजून घेतलेलं आहे, कलर चेंज होईपर्यंत. नंतर यामध्ये 1 वाटी मी साखर टाकलेली
आहे. म्हणजे 1 वाटी बेसन आणि पाऊण वाटी साखर टाकलेली आहे. आणि साखर मी अगोदरच बेसनमध्ये टाकून छान मी परतून घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं केलं तर गुठळ्या बनणार नाहीत. नंतर यामध्ये मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता तुम्हाला खूप जास्त पाणी वाटेल, असं वाटेल की हलवा कसा बनणार, खूप पाणी पाणी वाटत आहे. एकदम परफेक्ट हलवा बनतो, एकदम तोंडात टाकताच विरघळणारा इतका छान टेस्टी आणि मऊसुद्धा हलवा बनतो. तर हलवा इकडं बनत आहे आणि एका दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे आज मी चिप्स तळणार आहे. तर इकडं चिप्सचं टोपलं मी घेऊन आली आहे, तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेले आहे. तर थोडीशी चिप्स तळण्यासाठी ताटलीत काढून ठेवलेले आहेत आणि बाकीचे मी डब्यात भरत आहे. डब्बा स्वच्छ घासून छान पाणी सुकूनच मी ठेवलेलं आहे. बाबा पण जेवण करायला आलेले आहेत आणि खिचडी पण बनलेलीच आहे. तर आता बाबांना जेवायला वाढते आणि चिप्स तळून घेते आणि हलवा पण बनलेलाच आहे. कमी गॅसवरती मी ठेवलेला आहे. छान तेल सुटेपर्यंत हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. नंतर ना कढईला चिटकणार पण नाही, इतका मस्त हलवा बनतो. तर इकडे तेल छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये चिप्स टाकलेले आहेत, बघू शकता एकदम परफेक्ट हे चिप्स तळलेले आहेत. एका वर्षी काय झाले होते ना, एकदम लाल असे चिप्स होत होते. मला काय झालं समजत नव्हतं, कारण बघितल्यानंतर तर पांढरे शुभ्र दिसायचे, पण जसं मी तेलात टाकले ना तसं एकदम लाल आणि कडक होत होते ते. तेव्हा एक ताई म्हणत होत्या, ताई त्याला तुरटी जास्त झाली असेल. तर बरोबर आहे तुमचं, काय झालेलं होतं मला पण समजलं नाही. पण यावेळेस चिप्स एकदम परफेक्ट झालेले आहेत, पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे चिप्स बनलेले आहेत. कुठल्याही वस्तूला आपण मेहनत घेतो आणि ती व्यवस्थित नाही बनली, बिघडली ना, अजिबात मन लागत नाही. आणि तसं तर हे वर्षभराचं असतं. थोडंसंही बिघडलं ना, मग आपलं लक्ष तिकडंच असतं. इतकी मेहनत घेऊन आपण केलं आणि ते बिघडलं मग मन लागत नाही. तर एकदम परफेक्ट हे बनलेलं आहे. आणि इकडं बघू शकता हलवा पण एकदम मस्त बनलेला आहे. दिसायला खूप छान दिसत आहे ना, खाण्यासाठी पण तितकाच हा टेस्टी बनलेला आहे. म्हणजे काहीतरी गोड खावं असं वाटलं आणि काय बनवायचं सुचत नसलं ना, त्यावेळेला आपण हे हलवा बनवू शकतो. वरून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, म्हणजे तुपाचा जी टेस्ट आहे ना, म्हणजे फ्लेवर छान येतो. तिकडे बनलेलं आहे पूर्ण स्वयंपाकात. जास्त मी बनवलेलं नाही आहे, खिचडीच बनलेली आहे, चिप्स तळलेले आहेत आणि हलवा बनलेला आहे. तर अगोदर मी बाबांना जेवायला वाढते. आणि तुम्ही म्हणत होता ताई बाबांना बघून खूप छान वाटलं. तर हो, बाबांना बघून छान वाटलं आणि घर भरून वाटतं. म्हणजे घरात खूप सारी व्यक्ती असलेलं मला खूप छान वाटतं. तर हीच आहे आजची रात्रीची जेवणथाळी. कशी वाटली नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि चिप्स आणि जेवणथाळी कशी वाटली. बघू शकता एकदम क्रिस्पी चिप्स बनलेले आहेत. चला मग बाय बाय, गुड नाईट.